मित्रांनो आपण दिलता फड पिटून, तर फडांनी लय बेजारी केली. वारं तुम्हाला सांगतो सगळं वारं इकडं सुटलं होतं. तर आपल्या हे ऊस समजा आपल्या घरचाच आहे, माझ्या चुलत्याचा ऊस आहे. एक दोन काकऱ्याला हळ लागली आहे, पण लय बेजारी झाली मित्रांनो. पलकड पाचट होतं. लय बेजार केलं. 6 जणाला असताना 6 जणांना आवरत नव्हतं. तुम्हाला सांगतो इतकी बेजारी झाली. धरधरा डोळ्यातून धारा लागल्या होत्या, मरणाचे हळ लागले आम्हाला. केस फेस बरेच जळालेत. वारं नसताना आम्ही पेटेल होतं, पण असलं वारं झालं सर इकडं पेट धरला होता. हे आणिक बी बघा तुम्ही, जाळ पाचट एवढी दाट नाही, पण आणिक बी इकडंच पेट आहे वाऱ्याचा. तर पोरांना लय मोठं पोळाला आहे. तिथं 2-3 पोरं बसले. तर आपल्यासाठी पोरं आलते. मी एकटा असतो तर 100% तिकडं तिकडली पाचट पेटली असती, खाल्ली पेटली असती. लय मोठं नुकसान झालं असतं. तिकडं आंब्याच्या झाडाला पण पेट धरला असता. तिकडं 2 जण आहेत, इथं 3 जण आहेत, तर मी इथं मध्ये एकटाच आहे. थोडं राहिले आता पेटत होत आलंय. गावामध्ये कीर्तन सुरू आहे आणि आम्ही इकडं पाचट पेटितो. हे आपल्या ऊसाला हळ लागली चुलत्याच्या. जाऊ द्या, चुलता आपला शेवट घरचा माणूस असतो. पण बाहेरच्याच मित्रांनो, बाहेरच्याच काय झाल्यावर कसं करायचं तुम्हाला दाखवतो मी. पोरं बसले तिथं. आता वाजले 11 वाजता फड पेटला. आणि किती अलकड आलंय बघा. हे पाचट लयले मोठी उडली, पण बांध पेटला मित्रांनो. त्या बांधाचं आपल्याला आवरणच गेले. धुपन फिपन बघा, 10 भरायला लागली इथं माणसाला. सारा बांध पेटलाय. मित्रांनो मोटर चालू करायला आलो तळ्यावर. हे बघा तळ. मोटर चालू केली. आता पाणी फोडा जायचं राहणार. तळ सगळ्याचं पाणी आपल्याला आटलंच नाही. कच्चच पाणी सोडल्याला. आज आहे आपल्या गोपीची पंगत. ह्या चपात्या घेऊन आम्ही निघालोत खाली. हे बघा जिलबी फिलबी चोरून न्यायला लागले घरी. हे बघा त्या दुर्गीत टाकली आहे.